श्री स्वामी समर्थ. उद्या रविवारी महाशिवरात्री आलेली आहे. गरुड पुराण, अग्निपुराण आणि पद्मपुराणामध्ये सुद्धा महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते आणि याच दिवशी माता पार्वती व शिव यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्री ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून सुद्धा साजरी केली जाते. वर्षभरामध्ये एकूण 12 शिवरात्री येतात, परंतु त्यापैकी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येणारी शिवरात्री ही अत्यंत खास असते आणि हीच असते ती म्हणजे महाशिवरात्री. याच दिवशी शंकरांनी हलाहल हे प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते. या दिवशी सर्व शिवमंदिरामध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो. पृथ्वीवरती प्रकाशाच्या स्वरूपामध्ये याच दिवशी भगवान शिवशंकर हे अवतरलेले होते. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी या पृथ्वीवर असलेल्या सर्व शिवलिंगामध्ये भगवान शिवशंकर हे सूक्ष्म रूपाने वास करतात अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केले जाते, उपवास केला जातो, महादेवांची विशेष पूजा केली जाते. फक्त महादेवांची पूजा केल्याने सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. महादेव हे भोलेनाथ आहेत. आपल्या भक्ताच्या मनोकामना त्या निश्चितपणे पूर्ण करत असतात. जो भक्त श्रद्धेने आणि पूर्ण निष्ठेने या दिवशी महादेवांची पूजा करतो, उपासना करतो, त्याच्या मनोकामना 100% पूर्ण होत असतात. आपले स्वतःचे हक्काचे घर व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे, तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी एके ठिकाणी फक्त एक पान ठेवायचं आहे, ज्यामुळे आपल्या घराचे स्वप्न हे लवकरच पूर्ण होईल. कशाचे पान आपल्याला आणायचे आहे, त्याचप्रमाणे हे पान आपल्याला घरी आणल्यानंतर काय करायचं आहे, ते कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्वतःचे हक्काचे घर व्हावे म्हणून एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. महाशिवरात्रीची पूजा ही रात्री केली जाते, कारण रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. 4 प्रहरांमध्ये ही पूजा केली जाते आणि या 4 प्रहरांमध्ये जेव्हा आपल्याला शक्य आहे, जेव्हा आपण पूजा करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला हे जे पान आहे तर ते एके ठिकाणी अर्पण करायचं आहे. आणि हे पान म्हणजे बेलाचं पान, जे आपण बेलपत्र म्हणून ओळखत असतो. बेलपत्र हे शिवांना अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे बेलाचंच पान आपल्याला या उपायासाठी का वापरायचं आहे, तर पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्याचा त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकरांची पूजा केली आणि हलाहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. तेव्हा भगवान शिवांनी ते हलाहल विष प्राशन केले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवांचा कंठ हा निळा पडला. त्यानंतर सर्व देवांनी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले. बेलपत्राच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी होऊ लागले. तापमान कमी करण्यासाठी हे बेलपत्र अत्यंत उपयुक्त आहे. देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिवांची उष्णता कमी झाली आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. त्यामुळे तेव्हापासून महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व आहे. असे सुद्धा म्हटले जाते की बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे आपल्याला या दिवशी 5 बेलाची पाने ही आणायची आहेत. आपल्याकडे जर बेलाचं झाड असेल तर आपल्याला हळूवारपणे सावकाश ही पाने तोडायची आहेत. नखाने किंवा कात्रीने झाडाला नुकसान होईल अशा प्रकारे ही पाने तोडायची नाहीत. जर आपल्याकडे बेलाचं झाड असेल तर अगोदर आपल्याला त्या बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे, महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत ही पाने तोडायची आहेत. त्यानंतर आपल्याला हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. आपल्या जवळपास महादेवांचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि जाताना आपल्याला सोबत आवर्जून या उपायासाठी 5 बेलाची पाने न्यायची आहेत. बेलाची पाने ही अखंड असावीत आणि जेव्हाही आपण अर्पण करतो त्यावेळेला ती पालथी अर्पण केली जातात. त्या पानाचा देठ आपल्याकडे आणि टोक हे शिवलिंगाकडे येईल अशा प्रकारे ते अर्पण केलं जातं. तर यासाठी आपल्याला 5 चांगली बेलाची पाने घ्यायची आहेत. बेलाची पाने ही किडलेली किंवा तुटलेली, छिद्र पडलेली नसावीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या उपायासाठी पिवळे चंदन सुद्धा लागणार आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला
ही जी पाने आहेत तर ती एका विशिष्ट प्रकारे शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत. ही पाने आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत किंवा आपण गंगाजलाचा सुद्धा ही पाने धुण्यासाठी वापर करू शकतो. आणि त्यानंतर ह्या सर्व पानांवरती आपल्याला पिवळं चंदन लावायचं आहे किंवा आपण त्या चंदनाने ओम नमः शिवाय असं या पानांवरती लिहायचं आहे. ओम नमः शिवाय लिहिलं तरी चालेल आणि जर लिहिणे शक्य नसेल तर आपण फक्त या पानांना चंदन जे आहे तर ते लावायचं आहे. त्यानंतर शिवपिंडीवरती सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे, कारण जल हे सुद्धा महादेवांना शांत करण्याचं काम करतं. त्यामुळे तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला भस्म व्हायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, अक्षतासुद्धा अखंड घ्यायच्या आहेत, पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला विश्वकर्मेश्वर महादेव जे महादेवांचेच एक रूप आहे तर त्यांचे आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि विश्वकर्मेश्वर महादेवांचं स्मरण करत आपण जी 5 बेलपत्रे घेतलेली आहेत तर ती बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपल्याला विश्वकर्मेश्वरांना प्रार्थना करायची आहे की हे विश्वकर्मेश्वर महादेव, मी तुम्हाला शरण आलेली आहे किंवा आलेलो आहे आणि माझं घराचं स्वप्न पूर्ण करा, माझं स्वतःचं हक्काचं घर होऊ द्या. तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपलं स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी आपण हा अत्यंत प्रभावी असा बेलपत्राचा उपाय जो आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतो.